हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणीहि त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मिच्याशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मिथ्यासे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मिथ्या आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चला, विचारसागर तरंग 6वा आणि 6व्या तरंगाचं रहस्य, त्यातील पहिली शंका चालू आहे। ती शंका म्हणजे एका वाक्यात सांगायचं म्हणजे, मिथ्या पदार्थाच्या ठिकाणी जी सत्यता आहे, मिथ्या पदार्थाच्या ठिकाणी जी सत्यता आहे, ती सत्यता ही
कुणाची आहे? मिथ्या पदार्थाच्या ठिकाणी असणारी सत्यता त्याची आहे का? नाही. मग ती कुणाची सत्यता आहे? अधिष्ठानाची सत्यता आहे आणि त्या सत्यतेवरच तो पदार्थ प्रकाशित होत आहे. वास्तविक विचार करून जर बघितलं तर आभासित असणाऱ्या, अध्यासित असणाऱ्या पदार्थाला सत्ता मुळीच नसते. म्हणून ज्याच्या सत्तेवर तो पदार्थ प्रकाशित होत आहे, ज्याच्या सत्तेवर जो पदार्थ प्रकाशित होत आहे तो पदार्थ मिथ्या असतो, कल्पित असतो. त्याच्यातली जर सत्ता निघून गेली तर त्याला काही महत्त्व राहत नाही. मग ती सत्ता परमात्म्याचीच आहे. अधिष्ठानाची म्हणजे परमात्म्याचीच आहे. म्हणून जगतामध्ये जी सत्ता आहे ती परमात्म्याचीच आहे. त्याच्या सत्तेवर जगत चालते आहे का नाही? वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. त्याच्या सत्ते वाचून काहीही होत नाही. म्हणून जे काय व्हायले ते त्याच्याच सत्तेवर व्हायले. कारण बाकीचं सर्व जड पदार्थ आहेत, म्हणून ते अक्रियावान आहेत, जड आहेत. म्हणून त्याला सत्ताच नाही. आणि जे त्याच्या ठिकाणी सत्ता दिसती ती त्याची नाही. इथपर्यंत तर कळालं ना, आहे का नाही? मग ज्यावेळेस तो पदार्थ अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर कल्पित आहे, म्हणजे तो मिथ्या कळाल्यावर बाधित होतो, निवृत्त होतो. अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर तो पदार्थ काय होतो? निवृत्त होतो, बाधित होतो. मग त्याच्या निवृत्तीचं जे निवृत्ती प्रतीतीला यायला पाहिजे त्याची, ते निवृत्ती प्रतीतीला कोठे येती आणि कोठे येत नाही. त्या पदार्थाची निवृत्ती कोठे प्रतीतीला यायली आणि कोठे कोठे निवृत्तीला प्रतीतीला येत नाही. जागृत पदार्थाच्या ठिकाणी निवृत्ती प्रतीतीला येते का? घटाचा नाश झाला, घट फोडला तर त्याची निवृत्ती प्रतीतीला येत नाही का? येते. येते आहे का नाही? कारण दिसणारा घट त्या घटाचा अभावच होऊन जातो. निवृत्ती झाली असा अनुभवही येतो, आहे का नाही? मग त्याची निवृत्ती झाली हे कशावरून? तर त्या ठिकाणी त्या मडक्याचे खापरं दिसतात, आहे का नाही? त्याचा अभाव झाला असं ज्ञान होतंय. म्हणजे प्रतीती येते. कोठे येते? जागृतीत असणाऱ्या पदार्थाची येते. आणि कल्पित पदार्थाच्या ठिकाणी जी निवृत्ती होते त्या निवृत्तीमध्ये निवृत्तीची प्रतीती येते का? कल्पित पदार्थाच्या ठिकाणी जी निवृत्ती येते, निवृत्ती होते, त्या निवृत्तीची प्रतीती येत नाही. मग काही ठिकाणी प्रतीती येत नाही आणि काही ठिकाणी प्रतीती येते. मग जिथं निवृत्तीची प्रतीती येते ती जागृती आणि निवृत्तीची प्रतीती येत नाही
ती प्रातिभाषिक सत्ता म्हणजेच शुक्तीवर भासलेलं रजत, त्या रजताची प्रतीती येत नाही. मग त्या रजताची निवृत्ती कशी समजायची? निवृत्ती झाली हे कसं समजायचं? जागृतीतल्या घटाची निवृत्ती झालेली त्याच्या खापराकडे पाहून निवृत्ती झाली ही कळती, पण शुक्तीवर भासलेली जी रजत आहे त्या शुक्तीच्या ज्ञानानं रजताची निवृत्ती होते, मग त्याची प्रतीती. मग असं का होतंय? कारण जागृतीतलेही पदार्थ तुम्ही मिथ्या म्हणता आणि शुक्तीवर भासलेलं रजतही मिथ्या म्हणता. खोडावर भासलेला पुरुषही मिथ्या म्हणता, दोरीवर भासलेला सर्पही मिथ्या म्हणता. हे जसे मिथ्या पदार्थ आहेत तसेच जागृतीतलेही पदार्थ आहेत असं मानावं का न मानावं? मग अशी शंका का उत्पन्न झाली होती त्याला? कारण जागृतीतली निवृत्तीची प्रतीती यायली आणि बाकीच्या दृष्टांतातल्या पदार्थाची प्रतीती याय नाही. मग ती का येऊ नये, का येत नाही, असा त्याचा प्रश्न आहे. ती का येत नाही? मग ती जर प्रतीती आली तर आम्ही जागृतीला मिथ्या ठरवू, आहे का नाही? आणि जर प्रतीती येतच नसेल तर मग जागृतीला आम्ही सत्यच समजू, आहे का नाही? असा सरळ सरळ प्रश्न आहे त्याचा. आणि हा विषय आपला मागे झालेला आहे. याच तरंगामध्ये सुरुवातच इथून झालेली आहे, पण त्याचंच आपणाला चिंतन पुन्हा घडावं, मनन घडावं, यासाठी पुन्हा तीच शंका काही भेद करून थोडासा फरक करून विचारलेली आहे. मग आता आपण 2 दिवस झालं याच प्रश्नावर चिंतन करायलो. मग ती प्रतीती का येत नाही ते समजलं. कारण ती प्रतीती येण्यासाठी, कारण तो पदार्थ कसा आहे? उत्पन्न झालेला भ्रमरूप आहे का नाही? अध्यास रूप आहे. त्याची जात कोणती झाली? अध्यासित जात झाली. मग त्या अध्यासित पदार्थाची निवृत्ती कशी होते? हे अध्यासाचं स्वरूप कळाल्याशिवाय त्याची निवृत्ती कशी होते हे कसं कळन? अध्यासित पदार्थाची निवृत्ती हे अध्यास कळाल्याशिवाय होत नाही. मग अशा अध्यास किती आहेत? 3 प्रकारचे अध्यास आहेत. आणि 3ही प्रकारचे अध्यास जीवाच्या ठिकाणी प्रतीतीला येतात, है का नाही? 3 प्रकारचे अध्यास आहेत. तसे अनेक आहेत, पण आपला चाललेला विषय एवढंच आहे. 3 अध्यासाचंच आपल्याला विवेचन करायचं आहे. स्वरूप अध्यास, संसर्ग अध्यास आणि अनोन्य अध्यास. वाकडं तिकडं तोंड करावं लागतंय म्हणताना. नाक जमा करायचं आणि म्हणायचं, येतंय ते. अनोन्य अध्यास, हा अनोन्य अध्यासच जीवाला झाला आहे का नाही? मग या अनोन्य अध्यासामध्ये स्वरूपाध्यासाचंही अंतर्भाव आहे आणि
आणि संसर्ग अध्यासाचाही अंतर्भाव आहे. संसर्ग अध्यास कशाला म्हणतात आणि स्वरूपाध्यास कशाला म्हणतात हे चांगलं ध्यानात ठेवायचं, म्हणजे पुन्हा गडबड होत नाही. एकाच पदार्थाच्या ठिकाणी दुसरा पदार्थ प्रतीतीला येतो, त्या काली अधिष्ठान पदार्थाचं अज्ञान, विशेष अज्ञान असतं. ज्याच्यावर तो पदार्थ प्रतीतीत यालाय है की नाही, त्याचं काय असतं? अज्ञान असतं. आणि त्या ठिकाणी त्याच्यावर येणारा पदार्थ तिथं मुळीच नसतो. मग पदार्थ तिथं नसताना प्रतीतीला येतो, त्याच्यावरच येतो, त्याच वस्तूवर येतो. एकाच वस्तूवर त्या दुसरी वस्तू प्रतीतीला येते आणि काही संबंध नाही तिचा आणि तिचा. त्यासाठी उदाहरण काय दिलं होतं? नाही, तो संसर्ग अध्यास. रजू सुक्ती रजताचं दिलं होतं है की नाही. सुक्तीचा म्हणजे चांदीचा, शिंपल्याचा, आणि रजताचा म्हणजे चांदीचा. काही एक संबंध नाही. शिंपलं कुठं असतं? गंगेला असतं, समुद्रात असतं. आणि चांदी कुठं असते? सोनाराच्या दुकानात असते. मग त्याचा आणि त्याचा काही संबंध आहे का? तरी पण त्या शिंपल्याच्या ठिकाणी चांदीची प्रतीती भ्रमकाली येते. काही संबंध नसताना येते का काही संबंध असताना येते? बरं. आणि मग तशीच व्याख्या आहे स्वरूपाध्यासामध्ये. एका वस्तूच्या ठिकाणी दुसऱ्या वस्तूचा काहीही संबंध नसताना ती प्रतीतीला येते, त्याला स्वरूपाध्यास म्हणतात. आणि असंच जीवाचंही झालेलं आहे. कसं? हे स्वरूपाध्यासासारखं. आत्म्याच्या ठिकाणी हा पंचमहाभूताचा देह कालत्रयी झालाच नाही, कालत्रयी झालाच नाही, होतच नाही, होतच नसतंय. तरी पण तो आता प्रतीतीला, आता इथं प्रतीतीला यायलाय का नाही? कालत्रयी जगत झालंच नाही, तरी पण प्रतीतीला यायलंय का नाही? मग नसणारीच वस्तू प्रतीतीला यायली का नाही? कोणाच्या ठिकाणी यायली? अधिष्ठानाच्या ठिकाणी. अधिष्ठान काय आहे? ब्रह्मचैतन्य म्हणा किंवा आत्मचैतन्य म्हणा, त्याच्या ठिकाणी. मग हा देह हा मी आहे असं म्हणणारा कोण आहे? देह आहे का आत्मारूप आहे? मी देह आहे असं म्हणणारा आत्मस्वरूपवान आहे. पण त्याच्या ठिकाणी मी देह आहे असं जो म्हणायला आहे, मग आत्म्याचा आणि त्या देहाचा काही संबंध आहे का? मग याला काय म्हणायचं? स्वरूपाध्यास आहे का नाही? मग हा एक अध्यास जीवाला, मी देह आहे. पण देहासंबंधी पसाऱ्याला सुद्धा तो काय म्हणतो? हे माझं आहे का नाही? मग तसं का व्हावं? तर संसर्ग अध्यास त्या ठिकाणी मानावा लागतो. संसर्ग अध्यास कशाला म्हणतात? दोन वस्तूच्या ठिकाणी एका वस्तूचे धर्म दुसऱ्या वस्तूच्या ठिकाणी प्रतीतीला येणं, त्याला काय म्हणायचं? संसर्ग अध्यास. यासाठी शास्त्रकारानं काय दृष्टांत दिला होता? आता लाल फुलाच्या
किंवा लाल कापडावर एखादा काचेचा गोळा जर ठेवला तर त्या काचेच्या गोळ्यामध्ये त्या कापडाचा लाल रंग त्या काचेमध्ये दिसतो, है का नाही? हा दृष्टांत पक्का लक्षात ठेवा बरं का. लाल रंग त्या काचेमध्ये दिसतो. मग काचेत असतो का तो रंग? मग नसताना दिसतो का नाही? मग तो काचेतला रंग कोणाचा आहे? कापडाचा आहे, हे का नाही? आणि मग काचेत काय दिसतं? रंग दिसतो त्याचा, है का नाही? मग तो कापडात असणारा रंग प्रत्यक्ष त्याच्यात दिसतो का त्या कापडाचा जो धर्म तांबडा रंग आहे तो त्याच्यात दिसतो? कापड दिसतं का रंग दिसतो? कापड दिसतं का? कापड हे अधिष्ठान आहे आणि लाल रंग त्या कापडाचा धर्म आहे आणि तो धर्म काचेमध्ये जातो. कापड जातं का? है का नाही? मग कापडाची काय हानी आहे का तिथं? अधिष्ठानाची काय हानी व्हायली का? तशी आत्म्याची काय हानी व्हायली का? आत्म्याचं सत्य पण जशाला तसं शाबूदला शाबूद आहे का नाही? म्हणून साक्षीचं काही बिघडत नाही, आत्म्याचं काही बिघडत नाही. तसं ब्रह्मावर कितीही जगत झालं तरी ब्रह्मावर काही दोष येत नाही. तसं आपल्या ठिकाणी असे कितीही देह जरी उत्पन्न झाले तरी आपलं काही होत नाही. पण तो धर्म माझा आहे, तो धर्म माझा आहे आणि ज्याच्यात तो धर्म गेला आहे ते मी आहे. तो धर्म माझा धर्म ज्याच्यात गेला आहे ते एक आणि तो धर्म एक, ते मी आहे. अशी जीवाला काय होते? भ्रांती होते. यालाच अध्यास म्हणतात. मग अध्यास आत्म्याला व्हायलाय का त्या धर्माला व्हायलाय? आणखी बार काय बघायचं म्हणलं त्याला काय शास्त्र आहे, किती बी खोल जा तळ लागतच नाही. त्या काचेमध्ये पडलेला लाल रंग हा त्या कापडाचा काय आहे? धर्म आहे. मग तो धर्माचा त्या ठिकाणी प्रवेश आहे, कापडाचा प्रवेश आहे का? तसं अंतःकरणामध्ये बुद्धीच्या ठिकाणी आत्म्याचा धर्म गेलाय का आत्मा आहे? आणि तो जीव, जीवाचं लक्षण इथं स्पष्ट झालं. त्याला जीव म्हणायचं. आणि आत्मा कशाला म्हणायचं? त्या अंतःकरणाला जे अधिष्ठान आहे, अधिष्ठान रूपानं तो आत्मा साक्षी कुठे असतं त्याला म्हणायचं, है का नाही? त्या कापडाच्या ठिकाणी, है का नाही? आणि त्या कापडाचा काय धर्म गेलाय त्या काचेमध्ये, त्या अंतःकरणामध्ये, है का नाही? ते कापड गेलं का? तसा आत्मामध्ये आहे का? हा, आभास आहे त्याचा, आत्म्याचा आभास. म्हणून तर जीवाला आभास म्हणतात, है का नाही? आता हे कशामुळं झालंय? याला काय म्हणायचं? चैतन्य आणि आभासित वस्तू, म्हणजेच यांच्या भाषेतून बोलायचं जर म्हटलं तर आत्मा आणि अनात्मा. अनात्मा म्हणजेच आभासित वस्तू
आणि आत्मा म्हणजे सत्वस्तू. मग संसर्ग अध्यास कशाला म्हणतात? आत्म्याचा अध्यास कशात? अनात्म्यात. आणि अनात्म्याचा अध्यास आत्म्यात. अनात्म्याचा अध्यास आत्म्यात. म्हणजेच याचा धर्म त्याच्यात आणि त्याचा धर्म याच्यात. म्हणजे आत्म्याचा धर्म अनात्म्यात आणि अनात्म्याचा धर्म आत्म्यात. हे साटलोट इथं झालं आहे. मग हे कशा पद्धतीनं ओळखायचं? तर जसं तर अधिष्ठान रूपानं ते लाल कापड आहे का नाही? मग लाल धर्म हा कुणाचा आहे? अधिष्ठानाचा, कापडाचा आहे. आणि तो लाल धर्म कशात गेलाय? आहे का नाही? त्या अनात्म्यामध्ये, काचेच्या गोळ्यामध्ये. आहे का नाही? म्हणजेच आत्म्याचा अध्यास अनात्म्यात. आणि तो काचेचा गोळा कशावर आहे? आत्म्यातच आहे, आत्म्यावरच आहे. आत्मा कुठं नाही? आत्म्याचा अध्यास त्याच्यात पडो अथवा न पडो, आत्मा तसा तिथं आहेच. तो कधी तिथला निवृत्त झाला नाही आणि तिथं कधी उत्पन्न झालाही नाही. मग त्या ठिकाणी काचेचा अनात्म गोळा असणारा तो उत्पन्न होतो आणि नष्ट पावतो. तो उत्पन्न झाला रे झाला की त्याच्यात आभास अनायासे पडतो, म्हणजे पडतो आपोआप. त्याच्यामध्ये तो आत्मा अध्यासित होतो का? आभास ही तो स्वयंस्फूर्तीनं त्या ठिकाणी होतो का? म्हणजे त्या ठिकाणी तो काय प्रयत्न करतो का आभासित होण्यासाठी? जसं सकाळी आपण झाडाच्या पूर्व दिशेला बसलो, है का नाही? सकाळी. मग त्यावेळेस अंगावर छाया पडते का झाडाची? पण दुपारी आपोआप येते का नाही? तिथं आपण ती सावली आणण्याचा काय प्रयत्न केला का? आपोआप येते तशी ती, है का नाही? तसा आत्म्याचा, त्या अधिष्ठानाचा संसर्ग आपोआप व्हायलाय, तो करायलाय का? अनात्म्यामध्ये व्हायलाय का त्या संसर्ग? म्हणजे त्याचा काय दोष आहे का? म्हणून तो म्हणतो मी काय करत नाही. ते दोष त्याच्यावर येत नाही, है का नाही? तो निर्दोष आहे का नाही? पण प्रतितीकाली त्याचा धर्म अनात्म्यात प्रतितीला यालाय ना, याची काय वाट? यालाय का नाही? जगत मिथ्या आहे, कबूल आहे. मिथ्या पदार्थ कालत्रयी नसतोच, हेही कबूल आहे. पण प्रतितीला याची काय वाट? मग तो त्याचा धर्म प्रतितीला यालाय त्याच्यामध्ये, त्या गोळ्यामध्ये, या अंतकरणामध्ये. त्या आत्म्याचा धर्म यालाय का आत्माच यायलाय? आणि जो त्याच धर्मावर हे आपण जगतामध्ये वावरायलो, त्या धर्माचे कार्य येत नाही. हे सगळे कुणाचे कार्य येत? त्या धर्माचे. म्हणून आकारता आत्मा कसा होतो? असा होतो. आत्म्याचा धर्म त्या ठिकाणी कार्याला कारण असू शकेल, पण आत्मा आभासाचे कार्य आहेत. अधिष्ठान असणाऱ्या कुटस्थाचे कार्य, साक्षीचे कार्य. म्हणून म्हणतात ते सदा मुक्त आहेत. आत्मा, कुटस्थ हे कसे आहेत? ह्याच्यामुळंच म्हणतात. आणि कशामुळं? कारण त्यांचा धर्म त्याच्यामध्ये आपोआप पडलाय. तेही त्यांनी पाडायला लावलाय का? हे का नाही? मग तो धर्म त्या अनात्मरूप असणाऱ्या काचेच्या गोळ्यानं ओढून घेतलाय का? ते तर जड आहे. जड असल्यामुळं त्यालाही कार्य करता येत नाही, है का नाही? मग हा काय आहे?
योग आहे. हा काय आहे? योग आहे. योग आलेला आहे. हा योग आला आहे. आणि या योगामध्ये अशी ही त्या आभासाला प्रतीती यायली. मग त्याला प्रतीती जी यायलेली आहे ती प्रतीती कशी आहे याचं ज्ञान व्हायना, याचं त्याला ज्ञान व्हायना झाले. म्हणजेच त्याचा अधिष्ठानाचा धर्म त्याच्यात अनात्म्यात गेलाय आणि अनात्म्याचा धर्म आत्म्यात गेलाय, है का नाही? म्हणून त्या अनात्म्यामध्ये जी सत्यता आहे का ती त्या धर्माच्या सोबत आलेली आहे. आत्म्याच्या ठिकाणी जी सत्यता ती सत्यता त्या धर्मासोबत, है का नाही? आता सावलीच्या सोबत सावली खरी नाही, हां, पण त्या सावलीला जी सत्यता आली, माझी सावली, माझी सावली, हां, मग ती सत्यता त्याच्या धर्मासोबत आहेच ना तिथं. आणि त्या धर्मावरच ती सावली आहे. तसं त्याच्या धर्मावरच हा देह, हे अंतःकरण कार्य करतं. त्याच्या धर्मावरच करतं ना. मग त्या धर्मासोबत काय आलेलं आहे? त्या आत्म्याची सत्यता, है का नाही? पण चिदता आणि आनंदता ही त्या ठिकाणी आलेली असून मिळा नाही. त्या आभासाला आलेली असून, कारण त्या सत्यतेबरोबर तेही धर्म आलेच असतील ना. सतरूप, चिद्रूप आणि आनंदरूप हे धर्म आलेले आहेत. पण त्या संसर्ग अध्यासामुळं त्या धर्माचा भोग, त्या धर्माचं अस्तित्व त्या आभासाला घेता येणार. मग त्या आभासाला सच्चिदानंदाचा भोग का घडाना, सच्चिदानंदाचं ज्ञान का व्हायना? तर त्याच्यामध्ये संसर्ग अध्यास झालेला आहे. कशाचा? तर अनात्म्याचा. मग त्याला वाटायले सर्व कसा आहे? अनात्माचा आहे, है का नाही? त्यानं हा चष्मा त्या आईनं घातले कशाचं? अध्यासाचं. म्हणून त्याला सगळा काय दिसायलाय? पसारा तेच दिसायलाय ना. पण ते कसा दिसायलाय? सत्य दिसायलाय. मग त्याच्यात दिसणारी सत्यता ती कोणाची आहे? त्याचीच आहे. कारण त्या लाल धर्मासोबत त्याची सत्यता सुद्धा आलेली आहे. त्याची सत्यता सुद्धा आलेली आहे, है का नाही? मग जसा त्या कापडाचा रंग आपल्याला सत्य वाटतो तसा त्या काचेच्या गोळ्यातलाही सत्यच वाटतो ना. मग त्याच्या ठिकाणी सत्यता कोणाची आहे? कापडाची, है का नाही? तशी या आभासामध्ये जी सत्यता आहे का ती आत्म्याचीच आहे. ती त्याच्या धर्मासोबत आलेली आहे. मग ती त्यानं त्याच्याजवळ ठेवायची ना. पण त्याच्या ठिकाणी अनात्मरूप पदार्थाचा अध्यास झाल्यामुळं त्या अध्यासामध्ये ती सत्यता गेली. ती सत्यता त्या जीवाच्या ठिकाणची सत्यता कशात गेली? अनात्मरूप पदार्थाच्या ठिकाणी. म्हणून ते अनात्मरूप पदार्थ मिथ्या वाटण्याच्या ऐवजी सत्य वाटायले तर, है का नाही? कारण त्याचा आणि याचा संसर्ग संबंध झालाय, है का नाही?
मग हे संबंधितावर धर्म चाललेत असं शास्त्र सांगतं. वास्तविक संबंधिताच्या ठिकाणी ते धर्म नाहीत. जगत सत्यता मुळीच त्या जगताच्या ठिकाणी नाही. सत्यत्व धर्म जगाला नाही. मग त्या ठिकाणी दिसणारी सत्यता कुणाची आहे? आत्म्याचीच आहे. आता त्या आभासाच्या ठिकाणी आलेली आहे ना, आभास पडता वेळस, मग ती आत्म्याची, त्या जीवाचीच आहे ना. सत्यता कुणाची आहे? आत्म्याची. म्हणलं काय? कारण जीव कोण आहे का नाही? तिथं आलेली सत्यता ती कोणाची आहे? त्या आभासाच्या ठिकाणी आलेली सत्यता ती आत्म्याचीच आहे ना. मग त्या ठिकाणी जे सत्य आहे आभास सतरूपानं, तो आत्मरूपच आहे ना. म्हणून जीव आत्मरूप आहे, ब्रह्मरूप आहे. पण संसर्गामध्ये आल्यामुळं आत्मा संसर्गात आलाय का जीव संसर्गात आलाय? आहे का नाही? मग त्या जीवामध्ये जे संसर्ग घडला आहे त्या संसर्ग अध्यासामुळं जीव बद्ध झाला आहे. वास्तविक पाहता आपण बद्ध झालोत का? आहे का नाही? एखाद्याच्या सावलीला बद मारलं, सावलीला, आणि सावलीला मारलं म्हणून त्याला दुःख झालं. आणि दुःख होऊन ते आपल्या नातेवाईकाला लागला सांगायला की माया सावलीला त्यानं लयच मारलंय, त्याचा बदला घ्या, त्याचा बदला घ्या. त्यावेळेस ते नातेवाईक जर चांगले असले तर म्हणते ना, अरे जाऊ देत, सावलीला तर मारले, तुला तर नाही ना मारलं. पण त्या सावलीला मारल्याचं दुःख त्याला व्हावं का न व्हावं? पण सावलीला मारल्याचं दुःख व्हालंय हे खरंय, हे खरंय. मग हे खरं वाटणं भ्रम आहे, हे खरं नाही का? का दोन्ही खरे? दुःख व्हालंय हे खरंय आणि हा भ्रम व्हायलाय दुःखाचा हेही खरंय. म्हणून दुःख जे करायलाय जीव हा भ्रमात करायलाय, आणि सुख वाटायलंय तेही, आणि कोणाला वाटायलंय? हे त्या भ्रमरूपी असणाऱ्या आभासालाच. हे सगळं कशात व्हालंय? हे सगळं भ्रमातच आहे. आणि हे जे जाणतो का तो आत्मवान, हे ज्यानं जाणलं ना, म्हणजे तो त्या भ्रमात राहिला का? मग जो ज्या भ्रमात नाही तो अधिष्ठान रूपच आहे ना, मग तो आत्मरूप आहे. त्याला म्हणायचं आत्मज्ञान झालं. त्याला याला म्हणतात आत्मज्ञान होणं. आत्मा प्रतीतीला येतो का आत्म्याचं ज्ञान होतं? ज्ञान होतं ना. प्रतीतीला कसं येईल? आपण आपल्याला कसे प्रतीतीला येऊ? आपण आपल्याला प्रतीतीला कधीच येत नाहीत, जसा डोळा डोळ्याला पाहत नाही. डोळा सगळं जग बघन, पण आपण आपणाला पाहत नाही. तसं आपण आपल्याला दृश्यत्वाला येत नाहीत, है का नाही? म्हणून सर्व ही सत्ता आपलीच आहे. आभासित पदार्थामध्ये ही सत्ता आपलीच आहे, आणि आपल्या सत्तेने ते पदार्थ आपणाला दृष्टत्वाला आपल्यालाच येतात. कोणाला? आपल्यालाच येतात ना. म्हणून ही एकाचीच सत्ता आहे. ही सत्ता कोणाची आहे? एकाचीच सत्ता आहे ना. मग तो पदार्थ निवृत्त झालेलाच ज्ञान, ज्या वेळेस भ्रमरूप पदार्थ हा भ्रमरूप आहे असं कळाल्यावर
म्हणजेच अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर हा भ्रमरूप आहे, तर त्याच्या निवृत्तीची प्रतीती का म्हणून येत नाही? तर त्या ठिकाणी क्षणभर येते, पण ती सदोदित राहत नाही. जशी जागृतीतल्या घटाची प्रतीती सदोदित येते, त्याची निवृत्ती होताना जरी तिथं नसलं पाहणारा, घटाची निवृत्ती झाली त्यावेळेस, घट फुटला त्यावेळेस तिथं जरी नसला तरी नंतर त्याला त्या खापराची प्रतीती आली तरी तो अनुमानाच्या ज्ञानानं काय म्हणतो, इथे घटाचा नाश झालाय, हे का नाही? मग तसं समजा दोरीवरल्या सर्पाचा नाश झाला हे कशावरून समजायचं? त्याची प्रतीती आल्याशिवाय कसं समजता येईल? ते समजलं, ते तेवढं समजलं की अध्यासवादच कळाला म्हणायचं. आणि वेदांत शास्त्रामध्ये ते तितकंच जाणून घ्यायचंय, अध्यास कळावा. वेदांत शास्त्र ऐकलं का अध्यास कळाला असे विचारणार येत. म्हणजे अध्यास कळण्याला महत्व आहे का वेदांत शास्त्र ऐकण्याला महत्व आहे? हा, कारण वेदांत शास्त्राचा विषय काय आहे? अध्यासाची निवृत्ती आणि परमानंदाची. मग अध्यास कळाला का ऐकलं, पण अध्यास निवृत्त झाला का? अध्यास कळाला का? अध्यास कळाला तर निवृत्त करता येईल, है का नाही? आता अध्यास कळाला आहे का नाही? मग त्या अध्यासाची प्रतीती का येत नाही निवृत्तीची? प्रश्न तसा आहे त्याचा, है का नाही? मग त्या अध्यासाची निवृत्तीची प्रतीती का येत नाही याला तेवढं काय अवघड नाही कळायला. कारण काही काही ठिकाणी प्रतीती ही निवृत्तीच्या नंतर ही येते. निवृत्तीच्या म्हणजे ती निवृत्तीची प्रतीती येते आणि कोठे कोठे प्रतीती येत बी नाही. म्हणजेच त्याच्या प्रतीतीवर सत्यता, जी सत्यता आहे पदार्थाची, त्या पदार्थाची सत्यता त्या सत्यतेवर अवलंबून आहे. त्या पदार्थाची उत्पत्ती आणि त्या पदार्थाची निवृत्ती कशावर अवलंबून आहे? आता पदार्थाची उत्पत्ती आणि पदार्थाची निवृत्ती ही कशावर अवलंबून आहे? अहो, आता याच्यात काहीच राहिलं नाही, लाकडं जमा करा असं का म्हणून म्हणते, तर याच्यात काही सत्य राहिलं नाही, है का नाही? मग त्या सत्यतेवरच अवलंबून आहे त्याचं अस्तित्व आणि भातित्व. त्याचं असणं आणि नसणं कशावर अवलंबून आहे? सत्यतेवरच आहे ना. सत्यता असली तर आहे आणि सत्यता नसली तर असंच ना. मग सत्यता नसली दिसायले तरी पण काही उपयोग आहे का? म्हणजे प्रतीतीला काही मान्यता आहे का? हां, प्रतीतीला काही मान्यता नाही. मग मान्यता कशाला आहे? सत्यतेला मान्यता आहे, है का नाही? मनुष्य जिवंत असला तर त्याला किंमत आहे, है का नाही? आणि जिवंत नसला तर, आणि त्या जिवंतपणा जो आहे तीच तर सत्यता आहे ना, मग है का नाही? त्या सत्यतेला किंमत आहे. मग सत्यता नसली आणि देह असला तर त्या देहाला
त्या प्रतीतीला काही किंमत आहे का? मग त्याची प्रतीती ही कशावर अवलंबून आहे? त्या सत्यतेवर अवलंबून आहे. मग ती सत्यता त्याच्यात कशी जाती म्हणून त्याची उत्पत्ती होते. कारण सत्यता त्याच्यात गेली म्हणूनच त्याची उत्पत्ती व्हायली. आणि सत्यता तिथं नाही राहिली म्हणजे तो भ्रम म्हणून राहत नाही, उत्पत्ती नाश होती त्याची, है का नाही? हे कळालं की मग मात्र भ्रम हातात आल्यासारखंच वाटतंय. हे कळालं की भ्रम सगळंच कळत आहे. कारण ती सत्यता कशी जाते आणि कसे बाहेर येते. त्या कल्पित पदार्थाच्या ठिकाणी सत्यता कशी पदार्पण करते म्हणजे त्याची उत्पत्ती कशी होते. असंच की सत्यता तिथं गेली तरच. आता ती सत्यता कोणाची आहे? अधिष्ठानाचीच ना. मग त्या अधिष्ठानाची सत्यता तिथं कशी जाते हे कळालं की भ्रम कळाला, है का नाही? गेलेली सत्यता तवाच कळती. असलेली सत्ता, असलेली सत्यता ती कळत नाही. गेलेली ती विशेष होते. मग ती जाणारी आणि येणारी असते, है का नाही? पण ती सत्ता सतरूपच आहे, है का नाही? त्याच्या संबंधानं त्या सत्याला तुम्ही काय म्हणा, अनिर्वचनीय म्हणा किंवा अन्यथा म्हणा, किंवा अन्यथा म्हणा. ती सत्यता कोणाची आहे? आत्म्याचीच आहे. पण दिसायली कुठं? अनात्म्यात दिसायली. अनात्म्यात दिसायलेली सत्ता ती अनात्म्याची नाही. मग कोणाची आहे? मग अन्यथा कोणाची आहे? त्या अनात्म्यात दिसायलेली जी सत्ता आहे ती कोणाची आहे? है का नाही? मग दिसायली कुठं? अनात्म्यात. अन्यथा कोणाची? हा, इथं अन्यथा मदत घालायचं असेल तर अन्यथा कोणाची ती? मग याच्या भाग नका वाक्य जमायले का नाही? मग वेदांती तेच म्हणतात अन्यथा ख्याती नाही. याचा काय होतो? निर्वाह करता येतो, अर्थ लावता येतो ना. तो असा म्हणलेत ते. अन्यथा ख्यातीनेही याचा निर्वाह करता येतो, है का नाही? पण आम्ही हा प्रौढवाद सांगतो. आम्ही हा काय सांगतो? अन्यथा त्याचीच आहे, है का नाही? मग जगन्नो हे अवघा जनार्दन याच्यामध्ये अन्यथा ख्याती मानली तरी जमतं का नाही? अनिर्वचनीय ख्याती मानायची काय गरज आहे? हे जग जे दिसायले ना हे तेच आहे, अन्यथा तेच आहे का नाही? हे अन्यथा ख्यातीनं म्हणलेले आहेत. तसं अनिर्वचनीय ख्यातीनं म्हणता येतं का? हा, मग अनिर्वचनीय ख्यातीपेक्षा अन्यथा ख्यातीनं जे बोलल्या जातंय त्यामध्ये भेद राहतो का? द्वैत शिल्लक राहतो का? अहो, जे ते आहे का तेच हे? जे ते म्हणायलात ना तेच हे अन्यथा ख्याती. अन्यथा हेच आहे. मग हे दिसालेलं सगळंच ते का याच्यातलं काही ते? सगळंच ते होत आहे. कारण त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच. याला म्हणतात अभेद चिंतन, सिद्धांतापर्यंत जाणं. अन्यथा ख्याती कळाली, स्वरूपाध्यास कळाला, अनन्याध्यास कळाला आणि संसर्ग अध्यासही, है का नाही? आता ह्या चार गोष्टी कळाल्यानं मग यापुढे ह्या चार गोष्टी कळाल्याच्या नंतर ती जी सत्यता काढायची आपल्याला कशातली? मिथ्या पदार्थातली. ती कशी काढायची
हे बारीक सूक्ष्म बुद्धी करून ऐकलं की कळती. ते आपण आता उद्याच्या विचारामध्ये बघू. तोपर्यंत थांबू. कुंडली कवर दे.